आज संध्याकाळी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यांना एक प्रेरणा ऊर्जा मिळणार आहे आणि निश्चितपणानं परत एकदा महायुती सरकार एक चांगल्या पद्धतीनं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गट नेतेपदी असणाऱ्या सुनेत्रा वहिनी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल. महिला उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच त्यांची निवड होतीये, त्याबद्दलच्या काय भावना आहेत? ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठीच आणि हे महाराष्ट्रासाठी सुद्धा. शेवटी अजितदादा पवार साहेबांनी लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा त्या ठिकाणी होता आणि आज एका महिलेला नेतृत्व एवढ्या मोठ्या पक्षाचं विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व देण्यात आलेले ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. की खरं तर महिलेला नेतृत्व दिलं आहे त्यामुळे गौरवाची बाब असल्याचं या ठिकाणी विजय सिंग यांनी व्यक्त केलेल्या भावना या ठिकाणी बघायला मिळत आहेत. सोबतच लाडकी बहिणी योजनेसाठी अजित पवार यांचं खरं तर मोठं योगदान होतं आणि आज लाडक्या बहिणीच्या निमित्तानं का होईना पण एका महिलेला या ठिकाणी महत्त्वाच्या पदासाठी संधी मिळाली असल्याचं देखील मत सध्या व्यक्त करण्यात आलेलं बघायला मिळत आहे. आपण